आज केंद्रीय गृहमंत्री श्री अमितभाई शहा यांनी जे 3 नवीन कायदे तयार झालेले आहेत त्या तिन्ही कायद्यांच्या संदर्भात एक आढावा बैठक घेतली। हे 3 कायदे तयार झाल्यानंतर राज्यामध्ये त्याची अंमलबजावणी कशी झालेली आहे, त्याच्याकरता ज्या इन्स्टिट्यूशन्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं होतं त्याची तयारी किती झालेली आहे आणि त्याच्या अंतर्गत आतापर्यंत किती केसेस रजिस्टर झालेले आहेत। महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही माहिती त्यांना दिलेली आहे। महाराष्ट्रामध्ये तिन्ही कायद्यांची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे सुरू केलेली आहे। त्या संदर्भात विशेषतः फॉरेन्सिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे हे आम्ही आता मोठ्या प्रमाणात तयार करतो आहोत। त्याच्यात 27 व्हॅन्स आमच्या आलेल्या आहेत। पुढच्या 6 महिन्यामध्ये हे कंप्लीट आमचं फॉरेन्सिक नेटवर्क तयार होईल आणि मग 7 वर्षापेक्षा अधिक ज्याच्यामध्ये सजा आहे अशा प्रत्येक स्पॉटवर फॉरेन्सिक व्हॅन्स जाऊन आणि तिथेच सगळ्या प्रकारची साक्षीचं कलेक्शन हे करण्याची योजना आम्ही तयार केलेली आहे। त्या संदर्भात आम्ही पूर्ण माहिती त्यांना दिली। यासोबत जवळपास आता 90% म्हणजे 2 लाखाचा आपला फोर्स आहे, त्यातल्या 90% लोकांचं ट्रेनिंग आपलं पूर्ण झालेलं आहे नवीन कायद्यांच्या संदर्भात। त्या संदर्भातली माहिती आम्ही त्यांना दिली। आता विशेषतः कोर्टामध्ये चक्रा माराव्या लागू नयेत किंवा प्रत्येक वेळी सगळा फोर्स घेऊन कोर्टात जावं लागतं। नवीन कायद्याने जेल असेल किंवा फॉरेन्सिक डिपार्टमेंट असेल किंवा इतर अशा प्रकारच्या पब्लिक इन्स्टिट्यूशन्स असतील, इथे साक्षीचे क्युबिकल्स तयार करून ते ऑनलाईन जोडून नोटिफाय करण्याची एक सोय करून दिलेली आहे। तशा प्रकारच्या प्रत्येक कोर्टचे क्युबिकल्स तयार करून ते ऑनलाईन जोडण्याच्या संदर्भात आम्ही आता सुरुवात केलेली आहे। त्याची माहिती आम्ही दिली। पुढच्या 6 ते 8 महिन्यात हे काम देखील आम्ही पूर्ण करू, ज्यामुळे कोर्टातली गर्दी देखील कमी होईल आणि प्रत्येक वेळी पोलीस व्हॅन द्या, पोलीस एस्कॉर्ट द्या आणि जो काही त्या ठिकाणी आरोपी किंवा अपराधी आहे त्याला जेलमध्ये न्या, हे सगळं जेलमधनं कोर्टामध्ये न्या, अशा सगळ्या गोष्टी कमी करता येतील। त्यांनी आम्हाला एक गोष्ट अजून सांगितली की विशेषतः आता जास्त डेट्स मागता येणार नाहीत या संदर्भात कायद्याने प्रोव्हिजन केलेली आहे। त्यामुळे प्रॉसिक्युशन विंगला तशा प्रकारचं ट्रेनिंग हे देऊन कमीत कमी वेळात केस कशी निकाली निघेल या संदर्भातला प्रयत्न आम्ही करणार आहोत। मला असं वाटतं अतिशय चांगली, अतिशय सकारात्मक अशा प्रकारची ही बैठक या ठिकाणी झालेली आहे। आम्हाला चांगलं मार्गदर्शन यातनं मिळालेलं आहे। हे तिन्ही कायदे लागू करण्याच्या संदर्भात आता आम्ही अधिक वेगानं या ठिकाणी काम करू। आज केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शाह जी ने जो 3 नए कानून क्रिमिनल लॉज तैयार हुए हैं उसकी समीक्षा की बैठक ली। इस बैठक में इन तीनों कानूनों के अनुरूप हम लोगों ने कितनी इंस्टीट्यूशंस तैयार की, कितना इंफ्रास्ट्रक्चर तैयार किया, कितने केसेस इसमें हमने दाखिल किए, उन केसेस की परिस्थिति क्या है, ऐसी सारी चीज़ों की समीक्षा की गई। इन कानूनों में जो नए प्रावधान है उसमें हम लोग किस प्रकार से कार्य कर रहे हैं इसके बारे में समीक्षा हुई। हमने महाराष्ट्र की ओर से बताया कि 7 साल से ऊपर की केसेस में जो फॉरेंसिक इंफ्रास्ट्रक्चर तैयार करना है उसमें 27 वैन्स हमने कार्यरत कर दी है। बची हुई भी अगले 6 महीने में हम कार्यरत करेंगे, जिसके कारण एक प्रकार से क्वालिटी एविडेंस ये जो एक प्रोसेस होती है इसको हम लोग जमा कर पाएंगे। साथ में जो हमारे कोर्ट्स है उन कोर्ट्स में तो हम लोगों ने एक प्रकार से ऑनलाइन सिस्टम्स खड़ी की है, लेकिन नए कानून के हिसाब से हर कोर्ट का डेजिग्नेटेड डेडिकेटेड नोटिफाइड क्यूबिकल ये कोर्ट में खड़ा करना है, ये फॉरेंसिक लैब में खड़ा करना है। इसके लिए हम लोगों ने काम शुरू कर दिया है। अगले 6 महीने में हम उसको भी शुरू करेंगे, जिसके कारण अपराधी को जो बार बार कोर्ट ले जाना पड़ता है वो बंद हो जाएगा और हम सीधा जो हमारे जेल से उसमें से भी वीडियो कॉन्फ्रेंसिंग के माध्यम से केस को चला पाएंगे। इसके साथ साथ जो अलग अलग प्रकार से अभी यंत्रणाएं नए कानून ने तैयार की है
उन यंत्रणाओं को हमने किस प्रकार से तैयार किया है इसकी भी समीक्षा हुई है। जो ट्रेनिंग मॉड्यूल है उसमें हमारे 2 लाख का जो पुलिस फोर्स है उसमें से 90% हम लोगों ने ट्रेनिंग अचीव कर लिया है। बचा हुआ 10% भी हम लोग 31 मार्च से पहले पूरा कर लेंगे, ये भी हमने उनको कहा है। मैं ऐसा कह सकता हूँ कि कुल मिलाकर एक बहुत अच्छी समीक्षा हुई है। हमारे लिए भी एक प्रकार से लर्निंग एक्सपीरियंस रहा है। कुछ कमियां जो थी वो भी हम लोगों ने आइडेंटिफाई की है, जिसको हम पूरा करेंगे और आने वाले 6 महीनों में पूरे तरीके से इसको रोल आउट करके एक बहुत ही गतिमान, एक बहुत ही प्रगतिशील इस प्रकार की ये कानून व्यवस्था को हम खड़ा करेंगे।